पिंपळगावचे काय व्हायला मक्का? मक्का 1480. 1480. बियाणं कोणतं? बियाणं कॅप्सूल. दाखवा मग कॅप्सूल तो. सध्याची परिस्थिती पाहता मक्का आणि कांदा याच्यात आसमानी संकटात शेतकरी सापडलेला होता. त्याच्यात 50% नुकसान झालं आणि राहिलेला जो माल होता त्याच्यात सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्यात भाव नाही, कांद्याला पण भाव नाही, मक्याला पण भाव नाही. तर मग सध्या परिस्थिती पाहता मीडिया पण सध्या विचार नाही करून राहिला शेतकरीचा. तर याच्यावर तर फक्त मतदान घेण्यासाठी येणाऱ्या माणसांनी बी थोडाफार विचार करावे आणि शेतकऱ्यांच्या बाजूला थोडीफार मांडणी मांडावी अशी आमची इच्छा आहे. आणि सदर नुकसान इतकं झालेलं आहे त्याच्यावर काही अनुदान द्यावं सरकारने हीच आमची मोठी इच्छा आहे. सरकारने त्याचा विचार करावा आणि मीडियाने पण या गोष्टी दाखवाव्या आणि त्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही आमची इच्छा आहे. आता सध्याची गोष्ट कशी आहे की मीडियावाले काय करतात, जर जास्त भाव एखादं वाहन गेलं तर ते लगेच त्याची पावती काढून लगेच सांगून देतात की आज इथपर्यंत मार्केट निघालं, बरोबर. मग सरासरी मार्केट काय राहतं 12, 13, 1400, जास्तीत जास्त 1500 आणि मीडियावाले 16, 1700 रुपये दाखवून देतात. असं त्याच्यामुळे शेतकरी नुकसानमध्येच आहे, आता संकटातच आहे. एवढंच म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांना किंवा कमी भावामध्ये आपल्याला तर खरंच परवडत नाही आहे. आज मक्कीची 3 किलोची 4 किलोची बॅग घ्यायला गेलो आपण तर ती 2000 रुपये 2500 रुपये अशी मिळते. आपला 1 क्विंटल मका आपण त्यांना 1300 ते 1400 रुपयामध्ये देतो आपण. तर सरकारला एवढीच माझी विनंती आहे की लवकरात लवकर चांगला भाव द्यावा शेतकऱ्यांना, नाही जास्त करून तर 2000-2200 या रेंजमध्ये तर आम्हाला भाव पाहिजेलच. तर 1200-1300 आता आम्हाला जर खर्च पाहिला तसं 300 म्हणजे 500-600 रुपये रोजाने माणसं मिळून तरी ते सुद्धा तरी कामाला हे होत नाही. शेतकरी का बरं सहन करून राहिला बुवा हा प्रश्न आम्हाला पण पडलेला आहे. कांद्याला आता एकरी 30,000 रुपये 40,000 रुपये खर्च लागतो. थोडाफार सर्व शेतकऱ्यांनी जमून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा किंवा काही आंदोलनसारखं पवित्र उचलावा, तेव्हा सरकारला याच्यानं काही जाग येईल बुवा असा एक विचार करावा. आणि सरकारला काही जाग येणार नाही, पण एवढीच सरकारला कळकळीची विनंती एवढीच आहे की शेतकऱ्यांचे हाल बघा. उन्हात तानात शेतकरी आज माल सोनं इथं आणतो आणि त्याला कवडीमोल भाव मिळतो. तर एवढीच तळमळ शेतकऱ्यांची सरकारला पर्यंत पोहोचवावी एवढीच माझी नम्र विनंती आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी योग्य माहिती आपल्याला मिळेल. आम्ही निमगुल्याचे काय बघायला मक्का? अहो 1465 गेला ना, काय करणार हा? परवडत नाही. परवडत नाही. दुष्काळ रातपाट पाणी भरायचं आणि मजुरी किती 500 रुपये. एक क्विंटल मका कापायला 3 माणसाला 1500 रुपये लागतात आणि इथं 1 क्विंटलचे फक्त 1500 रुपये येतात. काय करायचं? सोने नाणे मोडून हे पीक पाणी करायची, पीक काढायचं आणि उपाशी पोटी राहून काम करावं लागतं. कसं परवडणार? कसे लग्न मुलाबाळाचे लग्न करणार? काय करणार? हे चॅनलला लोक भेटतात, ते शेतकरी एकजुगी होत नाही, त्या चॅनलला सपोर्ट करत नाही. सरकारापर्यंत ते नेऊन मान्य करतात पण त्यांचं कोणी ऐकून घेत नाही. सरकारने काहीतरी व्हिडिओ शेतकऱ्याकडे पाहायला पाहिजे. एक दिवशी शेतकऱ्याला 20 पोन मरण्याची वेळ आहे. त्याच्यात कमीत कमी परवडत नाही. कमीत कमी मक्याला 1800 ते 2000 भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला 700-800 रुपये जाते मजुरी घेतो सुद्धा कांदा 1700-1800 2000 पर्यंत जायलाच पाहिजे. तरच शेतकऱ्याला काहीतरी मिळेल, जगू शकतो. जर सर्व शेतकऱ्यांना जर एकजुगी व्हायचं असेल तर ह्या चॅनलला भेटा किंवा एकजुटीने जवळ या, कमेंट व्हा आणि तुम्ही या कमेंटवरती सांगा की शेतकरी एकजूट झाला पाहिजे. तुम्ही आता कमेंटमध्ये आम्हाला कळवा. सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती आहे, तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला.